झप पडत होती. समोरून पटकावण्यात आलेल्या एका रुबाबदार घोडेस्वाराने तिला थांबवले. त्याने विचारले, "हे कोणतं गाव म्हणायचं?" "वडील हे बुजुर्ग नाही राहावा," अशी ती उत्तरली. "लई भूक लागली बघ, काय आहे का तुझ्या टोपलीत?" "ठीक," असं म्हणत पार्वतीने आपली डोईवरची टोपली खाली उतरवली आणि त्या घोडेस्वाराला देण्यासाठी 2 आंबोळ्या काढल्या. "मनेला काय म्हणतात गं बाई? काही लोक कशी काय पाहिली तू यावर?" हे ऐकतात पार्वतीला हसून झाली. ती म्हणाली, "याला आंबोळ्या म्हणतात र, आणि भूक नाही पाण्याने लागत तर बाबा. पातळ आंबोळीचं पीठ तव्यावर सोडलं की पाणी मुरते आणि भूक पडतात मग जागू जाते." तो घोडेस्वार त्या आवडीने आंबोळ्या खाऊ लागला. हे बघून पार्वतीने विचारलं, "आवडली? बेस, आणखी देतेच." "घे की." असं करता करता टोपली रिकामी झाली. कुणासाठी घातल्या होत्या जणू? कारभारी राबतात दुसऱ्याच्या शेतात, त्यांच्यासाठी. "अरे र, आत्ता कसं गं? पुण्याचा करून आणते. माझे हात घातले आहेत. मी घरात आवडीचं पीठ बी आहे." तो घोडेस्वार पार्वती सोबत घरापर्यंत आला. लोटाभर पिऊन समाधानाचा ढेका देऊन उठल्यावर बसली. ते पार्वती पुन्हा आंबोळ्या घालते आणि शेतावर जाते. पती म्हणतो, "काय गं बारू, आज उशीर केला?" "अगं वाटेत ते घोडस्वार भेटलं. लई भुकेला होता. त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या. पुन्हा दखता बघतच झाला." "अगं बेस केली. तो भुकेला माणूस पोटभर जेवला ना. अगं मग भगवंतच जेवला. आता खावा सुखार." असं म्हणत पार्वतीने आपल्या पतीसाठी आंबोळ्या दिल्या. ते दोघे आनंदाने आंबोळ्या खाऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी राजाचे 2 दूत राजाची पाहून शेतकऱ्याला खबर लागली. ते म्हणाले, "पार्वतीबाई आंबोळीवाली इथं खरा आली काय?" शेतकऱ्याने घाबरतच विचारले, "काय केलं तिने?" "शाहू महाराजांनी किल्ल्यावर तिच्या पतीला ताबडतोब दरबारात बोलवलंय." "त्या घोडेस्वाराने काही दागाडी केली काय?" शेतकरी विचारात पडला. "अगं मी कोणाचं वाईट केलंय? चला शाहू महाराजांनी एका भुकेल्याला खाऊ घालणं कोणता अपराध झाला माहिती का?" असं म्हणायचं दोघेही दरबाराकडे गेले. बघतात तर काय, त्याचे स्वागत मुलाच्या दरवाजापासून सुरू होते. अगोदर समोरच्या पार्वतीने सिंहासनाकडे बघितले तर काय, काचाच घोडेस्वार. "अहो एक काचा घोडेवाला बाबा." म्हणजे ते महाराज होते. "क्षमा असावी देवा, मी काल तुम्हाला भाऊ म्हटलं, एकेरी बोलवलं, चुकी झाली." "पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा भाऊ, बंधू, पिता सर्व काही असतो. तू काल प्रेमाने मला आंबोळ्या खाऊ घातल्या, त्याने मी प्रसन्न झाला आहो. आता तुझ्या पतीला दुसऱ्यांच्या शेतात राबायची काही गरज नाही. वडील ते बुजुर्ग येते 10 एकर शेत मी तुमच्या नावावर करत आहोत. इनामून." हे ऐकतात ते चोरटीचे डोळ्यात आनंदाने डोळले. ते दोघेही माझ्याकडे नमस्कार करून झाले. ते डोळ्यात महाराज म्हणाले, "साडी चोळी देऊन सत्कार कराया माझ्या बहिणीचे, माही वाशी नाही देऊची." ऐकतात पार्वतीला तर गंभीर झाली. शेवटी ही जोडी पडशीला कोल्हापूरच्या मुजाहिद तक्ष छत्रपती शाहू महाराजांनी जी जमीन इनामातून घेतली, ती जमीन आजही अपूर्ण शेत म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये बोध मिळतो की एखाद्याला केलेली छोटी मोठी मदत कधी वाया जात नाही. ती तिच्या काळजात घर करून जाते. समोरचा कृतज्ञ झाला तरी चालेल, पण आपला मदतीचा स्वभाव कधी सोडू नये.